नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या फोर्थ सेमिस्टरला जो सायन्स मेथडॉलॉजी नावाचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवरचा एक थेरी पेपर सॅम्पल म्हणून नमुना म्हणून या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी मी सादर करतो आहे प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट। मी सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या कार्यरत आहे। चला तर पाहूया सायन्स मेथडॉलॉजी सॅम्पल पेपर। सायन्स मेथडॉलॉजीच्या या पेपरमध्ये सुरुवातीचा भाग असा असतो, फॅकल्टी ऑफ एज्युकेशन बीएड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट्स बीएड PSS 404-5 सायन्स मेथडॉलॉजी बीएड PSS 404-5 शास्त्र अध्यापन पद्धती CBCS पॅटर्न मॅक्झिमम मार्क्स 50 टाईम 2 आवर्स। त्याच्यानंतर काही सूचना त्या ठिकाणी असतात, त्या सूचना वाचणं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाणं ठीक नाही। सूचना अशा आहेत, नोट बी फर्स्ट त्या ठिकाणी सूचना अशी आहे की क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2, थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 इथे 7 पाहिजे, 5 to 7 सॉल्व एनी 2। म्हणजे ह्या ठिकाणी सूचना मराठीमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत। ज्यांना इंग्लिश मीडियममध्ये सोडवायचं त्यांनी इंग्लिश मीडियमच्या सूचना त्या ठिकाणी वाचायच्या आहेत। मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठीतून सूचना आहेत। पहिली सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य। दुसरी सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। तिसरी सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। याचा अर्थ फर्स्ट क्वेश्चन हा कंपल्सरी आहे, 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आणि क्वेश्चन नंबर 5 to 7 मधले कोणतेही 2 त्या ठिकाणी सोडवायचे। आता पहिला प्रश्न इथे आपल्याला दिलेला आहे, पहा काय दिलेले पहा, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 ऑफ द फॉलोइंग। 10 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत। काय काय दिलेले, कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिझम, थोडंसं मोठं करून पाहूया, कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिझम, डेफिनेशन्स ऑफ हीट अँड लाईट, सायन्स फेअर, डिफरन्स बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स आणि टाईप्स ऑफ पोल्युशन। काही कंटेंटचा भाग या ठिकाणी दिलेला आहे, कारण फोर्थ सेमिस्टरला कंटेंटचा भाग सिलेबसला सगळ्या मेथडॉलॉजीमध्ये आहे। त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिझम, डेफिनेशन्स ऑफ हीट अँड लाईट्स, त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स, टाईप्स ऑफ पोल्युशन हा सगळा कंटेंटचा भाग विचारलेला आहे। आणि थेरीचा भाग सायन्स पेअर त्या ठिकाणी टिपेला विचारलेला आहे। मराठीमध्ये असं आहे, थोडक्यात टिपा द्या, कोणत्याही 4 वर चुंबकत्वाची संकल्पना, दुसरी टीप आहे उष्णता व प्रकाशांची व्याख्या, तिसरी आहे शास्त्रजत्रा, चौथं आहे धातू आणि अधातू यांच्यातील फरक, पाचवा आहे प्रदूषणाचे प्रकार। तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न 10 मार्काचा लघुत्तरी त्या ठिकाणी झाला। दीर्घोत्तरी प्रश्न क्वेश्चन नंबर 2 10 मार्काचा या ठिकाणी प्रश्न आहे। 10 मार्काचा प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी हा तुम्हाला निबंध वजा त्या ठिकाणी 1000-1500 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचा आहे। एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड व्हिजिट्स इन सायन्स, विज्ञानातील क्षेत्रभेटींचे महत्त्व स्पष्ट करा। तर या ठिकाणी क्षेत्रभेटींचं महत्त्व या प्रश्नामध्ये प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला स्पष्ट करायचे। तिसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे, पहा क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन द डायग्नोस्टिक टेस्ट ऑफ सायन्स, राईट डाऊन द युजेस ऑफ रेमेडियल टीचिंग, विज्ञानाची नैदानिक कसोटी स्पष्ट करा, उपचारात्मक अध्यापनाचे फायदे लिहा। 10 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, चौथा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द क्रायटेरिया ऑफ गुड सायन्स टेक्स्टबुक, 10 मार्कासाठी क्वेश्चन आहे। चांगल्या शास्त्र पाठ्यपुस्तकाचे निकष स्पष्ट करा। चौथा प्रश्न म्हणजे 2 ते 4 पैकी कोणते 2 सोडवायचे। पाचवा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे, पहा पाचवा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन व्हेरियस टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाची विविध साधने स्पष्ट करा। 10 मार्कासाठीच आहे। त्याच्यानंतर 6वा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सायन्स, विज्ञान विषयाची संरचना स्पष्ट करा। 10 मार्कासाठी सुद्धा हा क्वेश्चन आलेला आहे। 7वा प्रश्न असा आहे, 7वा प्रश्न पहा, एक्सप्लेन इन डिटेल बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम, जैवविविधता आणि परिसंस्था सविस्तर स्पष्ट करा। 10 मार्काला हा क्वेश्चन आहे। असा एकूण 50 मार्कांचा हा पेपर आहे।
50पैकी 10 मार्काची टिप त्या ठिकाणी तुम्हाला टिपा लिहायच्या 4 कोणत्याही. त्याच्यानंतर 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आणि 5 ते 7 पैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे हा विज्ञान अध्यापन पद्धतीचा पेपर मी तुम्हाला सांगितला. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.